प्रभाग क्रमांक 5 UBT उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आम्ही प्रभाग क्रमांक 5चे 4 उमेदवार येत आहे. काय काय मुद्दे घेऊन उभे राहिले तो? मुद्दे आमचे असे आहे की मुद्दे म्हणजे येरातली वाडातली समस्या त्याच्या आम्ही वाडातल्या समस्या, रोजगार, स्वच्छता, ड्रेनेज लाईन, नळ अशा बरंच काही समस्या आहेत. तो आम्ही म्हणजे हा समस्या पूर्णपणे आम्ही निवारण करतो. 9 दिवसाला पाणी येतं. झाडूवाले येत नाही, स्वच्छतावाले येत नाही, कचरावाले येत नाही. पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे. 9 दिवसाला पाणी येतं. आमच्या शिवसेनेच्या टायमाला आमचं हे होतं, इथं हे होतं महापौर होतं, आम्हाला 3ऱ्या दिवशी पाणी येतं. आता आम्हाला 9 दिवसाला पाणी येतं. म्हणजे BJPच्या काळामध्ये फार आमचं हे झालेलं आहे. आपण युवा सैनिक म्हणून काम केलेलं आहे. हो. गेल्या कित्येक वर्षापासून आपण सामाजिक कार्यामध्ये आहात. आपण काय काय काम केले आतापर्यंत? माझे का माझं वाडा तिकडं नाळेबागमध्ये होता. आम्ही म्हणजे उद्धव साहेबांच्या टायमाला आम्ही तिथं पूर्ण एरियामध्ये पाईपलाईनिंग टाकलेले. आज आमची जे पाईपलाईनिंग टाकले त्याला 3 दिवसात पाणी येतं. तिथं आमच्या नाळेबागमध्ये आम्ही जवळपास 1 कोटी रुपयाची तिथं पाईपलाईनिंग टाकलेली आहे उद्धव साहेबांच्या निधी. अजून युवा पिढी बेरोजगार आहे त्यांच्यासाठी काय? आम्ही आता आमच्याकडं म्हणजे आम्ही तो कामगार मेळा वगैरे घेतो. तिथं आम्ही कामगार मेळ्यामध्ये ITI वगैरे जे पोरं राहतात, आपले काही कंपन्या वगैरे जॉब राहतात, त्यांचे मेळा घेऊन आम्ही त्यांचे फॉर्म वगैरे बघतो. कंपन्यासुद्धा लावतो. आमची म्हणजे युनियनसुद्धा आहे त्या कंपन्यामध्ये सेनेचे. त्याच्यामुळे आम्ही ते बरंच काम मुलाचे सुद्धा करतो. आम्ही जे सरकारी योजना राहतात आम जनताला नाही पोहोचतो ते कसं पोचणार तुम्ही? आम जनताला सरकारी योजनेचं आम्ही बरं समाज कल्याणचे वगैरे फाईल भरतो. तुमचं वसंतराव माई लोकांचे फाईल भरतो. त्याच्यातून त्यांना रोजगार देतो, रोज काढून देतो. जनताला काही संदेश काय आवाहन करणार? जनताला मतदारांना काही संदेश? मतदारांना आम्हाला एकच संदेश, आम्हाला निवडून द्यावं मतदारांनी आणि त्यांची समस्या आम्ही सोडवायला तयार. रात्री आम्ही तत्पर आहोत. 24 घंटे. आता आणखी असा राबवणार आहे आम्ही महिलांसाठी. आता पडेगाव ह्या ठिकाणी थोडं पुढे गेल्यानंतर जे आपलं सिद्धार्थ उद्यानाचं जे काम चालू आहे, तर महिलांसाठी जे बेरोजगार महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही तिथे प्रस्ताव टाकणारे महानगरपालिकेला. आणि त्यानंतर गरजू आणि गरीब लोक जे आहेत आज ज्यांना काम वगैरे मिळत नाही अशा लोकांना तिथे रोजगार मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जी युवा पिढी नशेच्या आहारी गेलेली त्याच्याबद्दल काय हो, बोलणार? नशामुक्ती केंद्र देखील आपण महानगरपालिकाकडून राबवण्याचा प्रयत्न करू. भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय नीती आहे तुमची? भ्रष्टाचार रोखण्यासाठी मला भ्रष्टाचार रोखण्यासाठी फक्त एकच बोलायचं आहे की मला असं वाटतं की आमच्यापैकी भरपूर जे मोठे नेते होऊन गेलेले आहेत किंवा आहेत, तर यांनी म्हणजे आपसामध्ये भांडण न करता आपल्याला ज्या गोष्टीवर नियुक्त केलेलं आहे त्या गोष्टींचा विचार करून ते आधी काम करा जनतेसाठी, नंतर भ्रष्टाचाराचं बघत राहू. तुमचं नाव सांगा. ज्योतिताई रवींद्र जगू. प्रभाग क्रमांक 5 आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक पॅनल म्हणून लढत आहोत. आम्ही मतदार बांधवांना एकच सांगतो की आम्हाला निवडून आणा. आम्ही निवडून आल्याच्या नंतर आम्ही खरंच पक्षाकडून लढत आहे. गल्लीमध्ये कुठल्याही गोष्टीची काही अडचण असेल, ॲम्ब्युलन्स असेल किंवा गल्लीतल्या ड्रेनेज लाईनचा काही प्रॉब्लेम असेल, घराघरामध्ये पाणी काही येत नसेल, तर आम्ही महानगरपालिकामध्ये जेव्हा बसू जाऊन तेव्हा आम्ही ह्या गोष्टी सगळ्या सांगणार आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचून लोकांचं काम करून देणार हे आमचा हेतू आहे. आणि घाटी हॉस्पिटलमध्ये कोणाला कुठल्याही गोष्टीची काही अडचण असेल तर आमचं पॅनल ह्या गरीब लोकांसाठी मदत करण्यासाठी तात्काळ 24 तास अवेलेबल राहणार आहे.
त्यासाठी सर्वांना एक मतदार लोकांना एक विनंती आहे की आम्ही चौघांना पण आम्हाला विनंती सगळ्यांचं आम्हाला एक मतदान करून आम्हाला निवडून आणावं ही नम्र विनंती. गेल्या गरजू जे आहेत कॅन्सरचे पेशंट्स त्यांना देखील आम्ही आर्थिक मदतही करतो आणि जे काही योजना वरून राबवण्यात आलेल्या आहेत जे राशन कार्ड वगैरे हे प्रत्येकाकडे नसतं तर तशा व्यक्तींसाठी देखील मी बाईट दिलेली आहे इथं की योजना अशी आली पाहिजे की जेणेकरून ज्याच्याकडे राशन कार्ड नाही आहे तर काहीतरी दुसरा उपाय आणि डॉक्युमेंटली जे आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे मॅच करून तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये राशन कार्डमध्ये नाव टाकून आणि अशा गरजू आणि पेशंट लोकांना परेशान न करता अशा प्रत्येक आम्ही ज्या योजना आहेत त्या राबवण्याचा प्रयत्न करू. आणि आता मी मागे काही दिवसामध्ये तिथं बाईट दिली होती तर पेट स्कॅन मशीन 10 दिवसामध्ये आम्ही तिथे आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या 6 महिन्यापासून ती निवेदन त्यांनी दिलेलं होतं. पण आता पेट स्कॅन मशीन आलेली आहे कॅन्सर हॉस्पिटलला. जनतेला देखील माझं हे आव्हान आहे की आता इकडे तिकडे न पळता तुम्हाला जागेवरच 10 प्रकारच्या तुमच्या ज्या टेस्ट आहेत त्या होत आहेत तर तुम्ही घाबरायचा अजिबात म्हणजे घाबरू नका आणि कॅन्सर हॉस्पिटलला देखील जा. तुमच्याकडे राशन कार्ड नाही आहे तरी पण तुम्हाला उपचार होतोय आणि घाटी हॉस्पिटलला देखील जर कोणाची काही समस्या असेल तर त्यांनी आम्ही आज म्हणजे फक्त जनतेसाठी उभे आहोत पण आम्ही गेल्या काही वर्षांपासून घाटी हॉस्पिटलमध्ये काम करत आहोत. ओके.